प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्ति के लिए येशू ख्रिस्तांची मधुर नामाचे सप्रेम नमस्कार। आज की दिन 25 नोव्हेंबर 2024 सोमवार। आत्मा एक रणांगण आहे, पापाचे वेतन मरण आहे, परंतु देवाची देणगी ख्रिस्त येशू मध्ये अनंतकाळचे जीवन आहे। जो मनुष्य पाप करतो तो मरेल। एजेकिएल 18 अध्याय 20 वचन। जरी माणसाचे शरीर नष्ट होते तरी अमर आत्मा आगे खूप मौल्यवान। जर एकट्याने संपूर्ण जग मिळविले आणि स्वतःच्या जीवाची नाश केला तर त्याला काय लाभ होईल? परमेश्वर तुझ्या आत्म्याला आवडतो आणि त्यात राहायचे आहे। परमेश्वराचे पवित्र निवास मंडप मनुष्याबरोबर आहे आणि तो त्यांच्याबरोबर राहील आणि ते त्यांचे लोक होतील। देव स्वतः बरोबर असेल आणि त्यांचा देव असेल। प्रकटीकरण 21 अध्याय 3 वचन। तुम्ही देवाचे मंदिर आहेत आणि देवाची आत्मा तुमच्यामध्ये आहे। 1 कोरिंथियर 3 अध्याय 16 वचन। गौरवी आणि देवाने विश्रांतीसाठी आपण 1 पत्र अध्याय 4-14 वचन। ख्रिस्त आपल्यामध्ये देखील आहे, वैभवाची आशा म्हणून कलेशिकर 1 अध्याय 27 वचन। पण सैतान त्या आत्म्याने त्यांचे बाजूने जिंकतो। सैतान विचार करतो की तो तुम्हाला देवाविरुद्ध पाप करू शकतो। तो तुमच्याकडे येऊ शकतो आणि आपल्यामध्ये राहतो। तो तुम्हाला वेगवेगळ्या पापी वाण्यासह आणि संभय सुखाने बघतो आणि तो आपल्याला आनंद घेण्यासाठी कॉल करतो। जेव्हा पाप आपल्यात येते तेव्हा आपण देवाबरोबर मौल्यवान नातेसंबंध गमावतो। तो सुंदर आहे की तुमचे पाप तुमच्या व देव यांच्यात एक महान भिंत आहे उभे राहील आणि देवाचे चेहरे लपवेल। पवित्र शास्त्र म्हणते, पण तुमची पापे तुमच्या देवाची पापापासून विभक्त झाली आहेत आणि तुझ्या पापाने तुझे डोळे लपवून ठेवले, मग तू ऐकणार नाही। येसाया 59 अध्याय 2 वचन। आपल्या आत्म्यातील लढाई पाप आणि पवित्रतेच्या दरम्यान एक लढाई आहे। सैतानाने पोर्नोग्राफी, चित्रपट, नृत्यगान, विश्वासू औषधे, वासनाच्या इच्छेनुसार त्याने मोहक करून देवाची मुलाविरुद्ध आपले सापळे पसरवले, जादू आणि इतर गोष्टी। परंतु आपल्या प्रभूने पाप आणि सैतान यांच्यावर विजय मिळवण्यास मदत करण्यासाठी त्यांचे मौल्यवान रक्त सोडले आहे। त्याने आम्हाला त्यांचे वचन दिले आहे, पवित्र शास्त्र आणि प्रार्थनाचे आत्मा। जे कोणी रणांगणावर उभा आहे याची जाणीव नाही आणि जागतिक वासना आणि इच्छा स्वतःला गुंतवून ठेवते आणि निष्क्रिय चॅटिंगमध्ये आपल्याला वेळ घालवतो आणि प्रार्थनेत अभाव आहे। सैतान सहजपणे त्यांच्यामध्ये प्रवेश करेल आणि त्याला विनाश करेल। पवित्र शास्त्र म्हणते, पण प्रत्येक जण त्यांच्या इच्छेने आणि मोहताने काढून टाकतो। देवा प्रत्येक जण परीक्षेत असतो। मग जेव्हा ती गर्भवती झाली तेव्हा ती पापांना जन्म देते आणि पाप जेव्हा ते पूर्ण होते असेल तेव्हा मृत्यू निघून जातो। याकूब 1 अध्याय 14 आणि 15 वचन। पापाची मजुरीचा मृत्यू आहे। रोमन 4 अध्याय 23 वचन। पुढील ध्यानासाठी वचन। जर आपण आपल्या पापाची कबूल करतो तर तो विश्वासू आहे आणि आपल्या पापाची क्षमा करण्यासाठी आणि सर्व अनितीपासून आम्हाला शुद्ध करण्यासाठी आणि त्यांच्या पुत्राचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते। 1 अध्याय 9 आणि 7 वचन। दिवसासाठी बायबल वाचन। सकाळी एजेकिएल 24 अध्याय, 25 अध्याय, 26 अध्याय। संध्याकाळी 1 पीटर 2 अध्याय। धन्यवाद।